फ्रेंड्स, मम्माने यात मायरासाठी काहीतरी सरप्राईज मागवलं, तर मग चला बघूया. Hello guys, I'm Myra and welcome back to Myra's kitchen. Where is your kitchen? Hey, वाव मायरा, टुडे स्पेशल क्या है आज? मोदक. कारण आज काय बाप्पाचा बर्थडे. ओके, मायराच्या किचन मध्ये आज आता बनणार मी आहेत बनवते. मोदक. आणि मायरा, हे कोणी सरप्राईज घेतलंय तुला? डॅडानी आणि तू मम्मानी. ओके, आणि हे सरप्राईज तुला आज मिळालं ना? हां. आर यू हॅपी? Yes, बहुत happy. ओके. Hello guys, I'm Myra. आता मायराने किचन छान असं सेट केलेलं आहे, तुम्ही बघू शकतात. सेम ॲज इट इज जसं की हे. तर मायराने स्लेटवर काय लिहिलं आहे? टुडे स्पेशल इन मायराज किचन. तर आज आहे बाप्पाची संकष्टी चतुर्थी आणि मायरा बनवणार आहे मोदक. तर मायराने इथं काय काय लावलं आहे सांग मायरा? हे काय आहे? छान छान स्पून्स, राईट. आणि त्याच्यानंतर काय आहे? हे काय आहे? टोमॅटो सॉस. हे आहे मस्टर्ड. आणि हा ब्लॅकबोर्डचा हे आहे डस्टर आणि चॉक. आणि छान छान असे वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये स्पून्स आहेत, जे आपण भाजी करताना किंवा काय आपण रेसिपी करताना यूज करू शकतो, राईट मायरा? त्याच्यानंतर इथं आहेत व्हेजिटेबल. हा आहे ग्लास. आणि हे आहे गॅस स्टोव. आणि इथं आहे ही काय मायरा? ही कढई. याच्यामध्ये आपण छान छान काय बनवू शकतो? सब्जी, छान छान भाजी. हो. आणि इथं आहे पॅन. याच्यामध्ये काय आहे हे मायरा? ऑमलेट आहे. हे आहे प्रॉन्स. हां, त्यांनी ना इथं हे येल्लो द्यायला पाहिजे होतं ना, म्हणजे जर हे एग आहे तर मग याचं हे येल्लो पार्ट द्यायला पाहिजे होतं ना मायरा? हा ना, पूर्णच व्हाईट दिला. आणि त्याच्यानंतर कलर करावं लागेल, राईट. ठीक आहे, आप यहाँ पे रख दो. आज आपण हे नाही बनवायचं. आज काय आहे? बाप्पाचं आहे ना. ठीक आहे, तात्पुरतं राहू दे मायरा. ये भी रख दो उसमें. हां, ठीक आहे. तर मायरा, हे काय आहे? हे पण आहे चटणी ठेवायला. हे आहे सॉल्ट ठेवायला. त्याच्यानंतर हा आहे पाण्याचा नळ. हे का कॅप्सिकमचे बेटा ते त्यांनी भाजी करतो आपण असं दाखवलं ना. ठीक आहे. आता त्याच्यानंतर हे आहे पाण्याचं नळ. तर फ्रेंड्स, हा जो नळ आहे तो अजून आम्ही ऑपरेट नाही करत आहोत, कारण अजून आम्ही त्याच्यात पाणी वगैरे काहीच ॲड केलेलं नाही आहे. आणि त्याच्यानंतर काही त्यांनी व्हेजिटेबल्स दिले आहेत, काही फ्रूट्स दिले आहेत. हे आपण ॲज अ फ्रूट बास्केट म्हणून याला यूज करणार आहोत. त्याच्यानंतर हे जे स्टिकर आहेत हे अनफोल्ड होते, त्याचं फोल्ड करून आपण इथं हे स्ट्रॉबेरी कुकी आणि हे आहे कॅरेट कुकी असं हे बॉक्स आहे. त्याच्यानंतर हे आहे क्यूट असं मिल्क बॉटल, जे की आपण खेळताना त्याचा यूज करणार आहोत. त्याच्यानंतर आहे हे पेपर, म्हणजे तुम्ही जर असं काही छान असं पिझ्झा वगैरे काही बनवणार आहे तर त्याच्यावर आपल्याला टाकावं लागणार आहे तो पेपर. त्याच्यात मायराने काय घेतलं आहे? मिल्क. आता मायरा काय बनवणार आहे? ज्यूस, मिल्क ज्यूस बनवणार आहे ना. कोणता? हां, फ्रीजमध्ये ठेवा. आणि आपल्याला त्यांनी छान असं फ्रीज दिले. आणि तुम्ही बघू शकतात फ्रेंड्स, इथं आम्ही सगळे जे पण काही स्टिकर्स होते त्यांनी दिलेले. आणि ते तर बघा, इथून बघा, इथून स्टार्टिंगपासून आम्ही सगळे स्टिकर जे आहेत हे यांच्यावरचे स्टिकर, हे स्टिकर, पुन्हा हे झालं, हे पुन्हा हे ना फ्रीजमध्ये. नंतर हे सगळे काही जे स्टिकर्स होते आम्ही हे छान असे लावून घेतले. आणि तुम्ही बघू शकता आपलं किचन किती सुंदर आणि छान असं कलरफुल दिसत आहे. आणि मायरा तर आमची खूप खुश आहे, हो की नाही मायरा? खूप खुश आहे मायरा, कारण तिला हा म्हणजे तिने हा एका व्हिडिओमध्ये बघितलेला किचन सेट यूट्यूबच्याच, पण आम्ही तो अजून काही घेत नव्हतो, कारण ऑलरेडी तिच्याकडे बाकीचे होते टॉईज. म्हणून आम्ही असं वाटत होतं का अजून तिला एवढं कळत नाही, तर आपण नंतर घेऊया. आता तिला बऱ्यापैकी छान असं खेळता येतं स्वतःहून. एकटी जरी असली तरी हा गेम ती नक्कीच नीट आणि छानपणे खेळू शकते. आणि एवढं देऊनसुद्धा आणि बाकीचं त्यांनी जे एक्स्ट्राचं जे आहे बाऊल आणि काही हे प्लेट्स आम्ही हे इथं ठेवलेलं आहेत, हो की नाही मायरा? हे आहे आपला फ्रीज छानसा. आणि आता मायरा आता लागलेली आहे तिच्या रेसिपीसाठी, हो की नाही मायरा? कसं असतं ना की मुलगी असते ना आपल्याला, तेव्हा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीतून आपलं बालपण हे पुन्हा एकदा जगता येतं. आणि मी तर खूप खुश आहे तिला हा किचन सेट देऊन. आणि आता ती झाली मम्मा, मी झाली बेबी. तर ती मला जेवण बनवून देते आणि मी बेबी म्हणून ते सगळं एन्जॉय करत खाते.
खूप छान वाटतंय. म्हणजे मुलगी असलं ना की हे सगळं काही खूप छान वाटतं आणि मुली कसं शांततेत खेळतात आणि ती खूप खुश होती आणि मला पण तिला हा वेळ देणं किंवा हा वेळ जो होता तो खूप 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 प्राइसलेस होता. त्याच्यामुळे मला हा सेट पण खूप आवडला. तुम्ही पण तुमच्या मुलांना घेऊ शकतात. मुली तर अगदी छान खेळतात, ती एकटंसुद्धा छान खेळते आता आणि खूप छान वाटतं आहे. तर मग जर हा पण सेट तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही तुमच्या मुलांसाठी घेऊ शकतात आणि असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्ही हे तुमच्या मुलांसोबत खेळताना एन्जॉय करताय ना.